हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची आज जयंती। या निमित्त खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह विविध संस्था संघटनांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करून अभिवादन केलं। स्वर्गीय आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं मिरवणुकीनं येऊन स्वराज्याच्या धाकल्या धन्यांना अभिवादन केलं। यावेळी बालमावळ्यांनी लेझीम, दांडपट्ट्याची प्रात्यक्षिकं सादर केली, तर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं रुईकर कॉलनी इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती। छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळत संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारा पराक्रम संभाजी महाराजांनी केला। त्यांची आज जयंती कोल्हापुरात विविध उपक्रमांनी साजरी झाली। स्वर्गीय आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं मिरवणूक काढून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। पापाची तिकटी इथल्या संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेवक ईश्वर परमार, संस्थेचे प्रमुख पंडित पवार यांच्या हस्ते झालं। ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र झाल्यानंतर ठाण्यातील वीर प्रवीण फणसे, शर्वरी फणसे, स्वयं फणसे या मावळ्यांनी पोवाडा सादर केला। त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली। 100हून अधिक बालमावळ्यांच्या हातातील लाठीकाठीनं महाद्वार रोडवर चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं। हलगीच्या ठेक्यावर बालमावळ्यांनी लेझीम, दांडपट्ट्याची प्रात्यक्षिकं सादर केली। यावेळी केशव माने, ओंकार शिंदे, रवी दुर्गे, विक्रम शिंदे, उमेश कोडोलीकर, संजय पाटील, धनविजय शिंदे, अतुल चव्हाण, विजय पाटील, विक्रम काळभैरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सकल हिंदू समाज आणि भाजपच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते छत्रपती शंभूराजांच्या मूर्तीवर दुग्ध आणि जलाभिषेक करण्यात आला। छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं। खासदार महाडिक यांच्या हस्ते शंभूराजांच्या मूर्तीची आरती करण्यात आली, तसंच पाळणा पूजन करण्यात आलं। दरम्यान ओंकार शिंदे यांनी छत्रपती शंभूराजांची प्रार्थना सादर केली। त्यानंतर खासदार धनंजय महाडिक आणि निवृत्त अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्मारकाला अभिवादन केलं। त्यांच्या हस्ते शंभूराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला। दरम्यान छत्रपती शंभूराजे जयंती दिवशी शासनानं ड्राय डे जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ओंकार शिंदे यांनी खासदार महाडिक यांच्याकडे केली। देव, देश आणि धर्मासाठी ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती आणि रयतेच्या रक्षणाचे कार्य केलं, त्याच पद्धतीनं छत्रपती शंभूराजांनी देखील रयतेचं राज्य निर्माण केलं, धर्मासाठी प्राणाची आहुती दिली। शंभूराजांचं कार्य आणि त्यांचे विचार घरोघरी नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। तसंच हा दिवस ड्राय डे म्हणून सुद्धा जाहीर करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन पातळीवर प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं। दरम्यान फुलेवाडी सोसायटीचे मानसिंग पाटील यांच्या हस्ते खासदार महाडिक यांचा तसंच नेत्रदीप सरनोबत यांचा सत्कार करण्यात आला। तसंच मानसिंग पाटील यांनी या उपक्रमासाठी दिलेल्या टँकरचं पूजन करण्यात आलं। यावेळी बंडा साळुंखे, किशोर घाटगे, संतोष आयरे, पप्पू निकम, संदीप कुंभार, नितीन ब्रह्मपुरे, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेविका दीपा ठाणेकर, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, ईश्वर परमार, दिलीप भिवटे, फत्तेसिंग सावंत, हेमंत साळुंखे, अमर पाटील, दीपक काटकर, सुनील पाटील, भरत काळे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसंच शिवशंभू प्रेमी उपस्थित होते। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते रक्तदान शिबिराला सुरुवात झाली। दरम्यान माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी पापाची तिकटी इथल्या धर्मवीर संभाजीराजे स्मारकस्थळी भेट देऊन अभिवादन केलं। त्यांच्या हस्ते शंभूराजांच्या पाळण्याचं आणि स्मारकाचं पूजन झालं। छत्रपती शंभूराजांचं कर्तृत्व आणि विचार घरोघरी नेण्याचं काम युवा पिढीनं करावं असं आवाहन भाजपाचे राज्य सचिव महेश जाधव यांनी केलं। छत्रपती शिवरायांनी उभारलेले स्वराज्य प्रतिकूल परिस्थितीत टिकवण्याचं कार्य छत्रपती शंभूराजे यांनी केलं। त्याग, बलिदान काय असतो हे शंभूराजांनी जगाला दाखवून दिलं। धर्मरक्षणासाठी प्राणार्पण केलं। त्यांचं कर्तृत्व आणि इतिहास घरोघरी जाणं गरजेचं असल्याचं माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं।
यावेळी नगरसेवक रिंकू देसाई, बंडा साळुंखे, संतोष आयरे, नितीन ब्रह्मपुरे, ओंकार शिंदे, पप्पू निकम, अर्जुन माने, शिवानंद बनछोडे, पप्पू नलवडे, गणेश शिंदे, परिवहन समिती सदस्य श्रीधर गाडगीळ, ॲडव्होकेट रेणू खुपेरकर यांच्यासह शिवशंभू प्रेमी उपस्थित होते. दरम्यान महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फराज यांच्या हस्ते रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. तसंच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर महापौर रूपाराणी निकम यांनी पदाधिकाऱ्यांसह शंभूराजांच्या स्मारकस्थळी भेट देऊन शंभूराजांच्या स्मारकाला अभिवादन केलं. शिवाजी विद्यापीठात आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील, बाळासाहेब खर्डेकर, ज्ञानस्रोत केंद्राचं संचालक धनंजय सुतार, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉक्टर अजित कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर सावलीराम घाणे, डॉक्टर उमाकांत हत्तीकट, उपकुलसचिव डॉक्टर गजानन पळसे, सुरेश बंडकर, डॉक्टर चांगदेव बंडकर उपस्थित होते.